हॅलो फ्रेंड्स, शेवयाची खीर अनेक सण उत्सवांमध्ये घरोघरी बनवली जाते। अगदी झटपट व कमी साहित्यात बनणारी ही खीर चवीला अगदी स्वादिष्ट लागते। आज आपण झटपट शेवयाची खीर पाहूयात। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। काजूचे काप, बदामाचे काप इथे मी घेतले आहेत। शेवया आहेत अर्धी वाटी, साखर अर्धी वाटी, साजूक तूप 2 चमचे, अर्धा लिटर गाईचे दूध, 10 ते 12 केसरच्या काड्या। अशा प्रकारे साहित्य लागणार आहे आपल्याला। सर्वात अगोदर पातेल्यांमध्ये 1 चमचा साजूक तूप घाला आणि त्यामध्ये काजू बदामाचे काप तळून घ्या। 1 ते 2 मिनिटांमध्ये हे काजू बदाम छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या। तुम्ही पाहू शकता इथे काजू बदामचे काप छान सोनेरी कलर येईपर्यंत तळले गेले आहेत। आता आपण हे काप काढून घेऊयात आणि त्याच उरलेल्या तुपामध्ये शेवया भाजून घेऊयात। यामध्ये अर्धा चमचा तूप टाकूयात। आणखी 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर या शेवया भाजून घेऊयात। शेवया चांगल्या भाजल्यानंतर यामध्ये अर्धा लिटर दूध घालूयात आणि शेवया दुधामध्ये चांगले शिजून घेऊ। तुम्ही पाहू शकता इथे शेवया शिजत आलेल्या आहेत। आपण गॅस बारीक करूयात आणि आता यामध्ये साखर टाकायची आहे आणि त्याचबरोबर तळून घेतलेले काजू बदामाचे कापही यामध्ये टाकूयात। केसरच्या 5 ते 7 काड्या मी इथे टाकल्या आहेत। 2 मिनिटे ही खीर घट्ट होण्यासाठी मध्यम गॅसवर ठेवून द्या, म्हणजे खीर खायला छान लागते। अशा प्रकारे शेवया तुपामध्ये भाजल्यामुळे त्याची टेस्ट ही जरा वेगळी लागते आणि छानही लागते। दोन मिनिटांनंतर हे शेवयाची खीर तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता ही सर्व करण्यासाठी शेवयाची खीर तयार झाली आहे। ही गरमागरम खीर बाउलमध्ये सर्व करा आणि ड्राय फ्रूट्स घालून गार्निश करा। ही शेवयाची खीर तुम्ही गरम किंवा थंड करून देखील खाऊ शकता। 2 दिवस तरी ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। व्हिडिओमध्ये दिलेली पद्धत फॉलो करून बनवा शेवयाची खीर। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर अँड कमेंट। बाय।